दत्तात्रय फुलझळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली ग्रामसभेत येणारे विषय नाही साहेब रद्द करण्यात आल्याची नोटीस. कोरम अपूर्ण असल्यामुळे होतं ना. हा विषय काय आहे? गावातील सर्व जनतेस सूचित करण्यात येते की दिनांक 29/11/2025 रोजी 11 वाजता मान्य सरपंच दत्तात्रय फुलझळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली ग्रामसभा कोरम अभावी रद्द झालेली आहे. ग्रामसभा दिनांक 3/12/2025 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत प्रांगणात घेण्यात आलेली आहे. बघा कारण म्हणजे अगोदर सांगितलं सरपंच यांची एक सगळ्यात आधी साहेब यातली खरी कोणती खोटी खोटी कोणती 2 नोटिसा निघाल्या. 2 नोटीस निघाल्या. एक सरपंच आजारी आहेत का कोरम अपूर्ण आहे. ऐकून घ्या, कोणत्याही क्लार्कला असलं काही निवेदन देता येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही फोनवर सांगितलं साहेब. नाही पण असं नाही ना साहेब. एखाद्याला नाही मग असं नाही ना. मग आम्हाला त्या दिवशी येड्यात काढण्यात आलं का? आम्हाला येड्यात काढण्यात आलं का त्या दिवशी? नाही असं कसं असं नाही म्हणू शकत तुम्ही. आम्हाला त्या दिवशी येड्यात काढण्यात आलं हा कागद देऊन येड्यात काढण्यात आलं का आम्हाला ग्रामस्थांना? ग्रामस्थांना म्हणजे भुलतापांना काय गावकऱ्यांना भुलतापात आहे ना. दोन्ही द्या ना. सही शक्यच आहे. आणि आम्हाला क्लर्कनी सांगितलं तुम्ही सांगितलं त्यांना. बघा विषय आम्ही पहिल्या सुरुवातीला आल्याबरोबर मी काय म्हणलो तुम्हाला, जरी शनिवारची ग्रामसभा आमची रद्द झाली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्याच्याबद्दल तुम्हाला मला काय दंड नाही द्या साहेब. पण दंडाचा विषय दंड नाही पण 2-2 नोटीस त्या दिवशी आम्हाला भ्रमात का ठेवण्यात आलं? खाली बसतो, तुम्ही खाली बसा. आता आजची ग्रामसभा आपण नियोजित केलेली आहे. सुरू कोणाला प्रश्न मांडायचा. ठीक आहे. आपल्या गावाला 4 कोटी रुपयाची जल जीवन मिशन योजना अंतर्गत पाणी पुरवठा योजना आलेली. प्रश्न मग पुढे नाही इथूनच ऐकू येतोय सगळ्याला. त्या योजनेअंतर्गत आतापर्यंत कुठं विहिरी घेतल्या, कोणाची जागा संपादित करून विहीर घेतल्या, त्याचं दानपत्र झालंय का? झाला असं टाकीचं बांधकाम कुठं आहे आणि त्याची आतापर्यंतची प्रोसिजर काय आहे, त्याचे किती काम झालंय, ते कुणी घेतलंय, कोणत्या कंपनीने घेतलंय, त्याच्यावर तुमची देखरेख आहे का? सगळ्या विहिरी सांगा कुठं कुठे. कारण ही योजना गेली तर पुढील 30 वर्ष त्या गावाला कोणतीच योजना येणार नाही. हे तर मान्य आहे तुम्हाला? ही योजना जर एकदा अशी फ्लॉप झाली तर आपल्याला पुढच्या 30 वर्षात पाण्याची कोणतीही योजना येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे. आणि दुसरा एक प्रश्न, घनकचरा प्रकल्प गैनत नगर जो 24 लाखाचा आहे, तो प्रकल्प कुठे आहे, कोणत्या जागेवर आहे, त्याची सध्याची स्थिती काय? कुठे ग्रामसभेला या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. ग्रामचं आपलं ते जलजीवनचा विषय जो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे. आणि कोणत्याही आपल्या ग्रामपंचायतीला 10 लाख जास्तीत जास्त 15 लाखपर्यंत टेंडर करता येतं. त्याच्या पुढचं टेंडर ग्रामपंचायतीला करता येत नाही. आता कोणी घेतलंय कोणी नाही घेतलंय तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचं तुम्ही सांगा तुमच्या आम्हाला कळलं पाहिजे ना. ठीक आहे, त्यासाठी मी अशोक चिमण्याला फोन लावला आहे. आता ज्यावेळेस टेंडर होते त्याचा टेंडर झाल्यानंतर त्याचं काम चालू होते. काम चालू झाल्यानंतर शेवटी ग्रामपंचायतला ते हस्तांतरित करते. त्यावेळेस देखभाल दुरुस्ती करणं ग्रामपंचायतचं काम, आणि त्यांचं काम काय पूर्ण झालेलं नाही. नाही सध्या जेवढं झालं तेवढंच सांगा. टाकीचं बांधकाम कुठं आहे? कारण ही योजना आम्हाला आयुष्यभर आम्हाला पाण्याविषयी जेवढं काम झालं तेवढं त्याचं पण उत्तर देते. रोज 10-20 रुपये किती पैसे झालेले या गावात?
सर आपल्या ग्रामपंचायतच्या पोर्टलवरती अशी माहिती आहे की 3108 काहीतरी घरांना नळ कनेक्शन आहे पिण्याच्या पाण्याचं. एकूण किती अशा connection? आपल्या पोर्टलवरती त्याची यादी कोणी? ई ग्राम स्वराज्य या वेबसाईटवरती काय माहिती आहे गावाची 3108 घरांना नळाद्वारे पाणी दिलं जातं. 3108 लिहून घ्या अध्यक्ष. तर किती ते दिले जातात? नाही, ते नळ कुठे आहेत? 2020-21 मध्ये आपण पूर्ण गावामध्ये काम केलेलं आहे. त्याचं सगळं पुरावे शेत आत्ता म्हणलं तुम्ही दाखवून देतो. आपण सगळं रोड खोदून गावामध्ये 3108 किती लोकांना 3108 नळ कनेक्शन दिले त्यांची यादी घ्या. 3108 आपल्याला यादी द्यावं लागते तिथं जेवढं कोण काम करावं लागतं ना. आज ग्रामसभेला पण 100 लोक नाहीत हजर, आपण ग्रामसभा घेऊ लागलो याचं उत्तर द्या. बरोबर आहे. मग मी रद्द करा बोललो तुम्हाला करून टाका. सुरुवातीलाच म्हणून. दौंडी द्यायची ना ग्रामसभेला एक जरी असलं तरी ग्रामसभा घेता येते. 100 असो 1000 असो असं काही नाहीये. काय